मी हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील सामान्य विज्ञान विषयातील सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या पाठातील उपघटक अन्न ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन यांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती या स्वयंपोषी व परपोषी या प्रकारच्या असतात। स्वयंपोषी ज्या वनस्पती जमिनीवर स्थिर असून स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्या वनस्पती स्वयंपोषी असतात। उदाहरणार्थ चिक्कू, पिंपळ, बोर, बाभूळ, आंबा वगैरे। परपोषी ज्या वनस्पतींना अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहावे लागते त्या वनस्पती परपोषी असतात। उदाहरणार्थ अमरवेल, बुरशी इत्यादी। अमरवेलीचे शरीर हे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारखे खोडाचे जाळे असते। पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, म्हणून त्यांना इतर वनस्पतीवर अवलंबून राहावे लागते। ज्या वनस्पतीचा आधार घेऊन अमरवेल वनस्पती वाढते अशा आधारक वनस्पतीच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेते। पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात। चूषक मुळे म्हणजे शोषून घेणारी मुळे। ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात व अन्न पाणी शोषून घेतात। बुरशी वनस्पतीला मूळ, खोड, फळ हे अवयव नसतात। बुरशीमध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे बुरशी स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही। बुरशी ही भाकरी व पाव यासारख्या पिष्टमय अन्न पदार्थापासून आपले अन्न मिळवते। अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात। वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकाची आवश्यकता असते। सर्वच जमिनीत नायट्रोजन असतोच असे नाही, काही जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण कमी असते। ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, फिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या वनस्पती कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात। अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलामध्ये अनुकूलन झालेले असते। फिनस फ्लायट्रॅप। फिनस फ्लायट्रॅप वनस्पती पहा। वनस्पतीचे पान हे करंजीच्या आकारासारखे असून पानाला काटे दिसून येतात। आकारामुळे व पानाच्या काट्यामुळे कीटक पकडून ठेवते। घटपर्णी वनस्पती। घटपर्णी दिसायला घटासारखी दिसते, म्हणूनच कदाचित त्यास घटपर्णी असे नाव पडले असावे। या वनस्पतीचा सुरई आकाराचा घट पूर्णतः पाणी व स्वादिष्ट द्रवाने भरलेले असतो, त्यामुळे त्या वनस्पतीकडे कीटक आकर्षिले जातात। भक्ष्य घटात अडकले की वनस्पती रंध्राद्वारे स्राव सोडत असतात। घटाच्या मुखाशी बारीक तंतू असतात, ते कीटकास बाहेर पडू देत नाहीत। ड्रॉसेरा। ड्रॉसेरा ही वनस्पती कीटकभक्षी मांसाहारी वनस्पती आहे। वरच्या पृष्ठभागावर वनस्पतीच्या केसामध्ये चिकट ग्रंथी असतात, जे कीटक आणि लहान शिकारांना अडकावतात।
वनस्पतीच्या ग्रंथी अमृत तयार करतात। एकदा भक्ष्याला अडकवलं की तंबू शिकाऱ्याभोवती गुंडाळतात आणि त्याचा गळा दाबतात। 15 मिनिटात अडकलेल्या शिकाराला मारून टाकू शकतात। काही आठवड्यापेक्षा जास्त काळ पचवू शकतात। ड्रॉसेरा बागामध्ये कीटकावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात। अशा प्रकारे ड्रॉसेरा ही वनस्पती कीटकाचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन या उपघटकाचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।